नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पगार मिळणार तुम्हाला 80,000 प्लस 25,000पासून 80,000पर्यंत पगार. पण तुम्हाला पगार कधी आला आणि कधी गेला हे समजणार सुद्धा नाही, कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला भरमसाठ इथे मिळणार आहेत. अशी पोस्ट निघालेली आहे. राज्य उत्पादन शुल्क आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर दारूबंदी पोलीस भरती 2026 बद्दल खूप मोठं अपडेट आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये तुमची पात्रता, वयोमर्यादा, शिक्षण, कुठले पद आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. आणि पगाराची तर अपेक्षा तुमच्या अपेक्षापेक्षा जास्तच इथे मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, साधारणपणे आताच्या याच्यामध्ये प्रश्न विचारला होता एकनाथरावजी खडसे सरांनी माननीय उपमुख्यमंत्री पवार मॅडमांना. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क या बाबतीत प्रश्न विचारलेला की भरतीचं अपडेट विचारलेलं, तर त्यांनी लेखी स्वरूपात 1232 पदांसाठी त्यांनी लेखी स्वरूपात दिलेले आहे. परंतु या जागेमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. पद खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण तुम्हाला 7वी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट या शिक्षण मध्ये कॅटेगरीमध्ये तुम्ही जरी असाल तरी तुम्ही 100% तिथे अप्लाय करू शकता. मग आता सुरुवातीला पदे कुठली असणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, हे गोष्टी लक्षात महत्वाच्या जाणून घेणं गरजेचं आहे. साधारणपणे इथं 5 पद भरतीसाठी जागा निघालेल्या आहे मित्रांनो. एक लघुलेखक, लघुटंक लेखक, जवान राज्य उत्पादन, जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी म्हणजे शिपाई. ह्या 5 पदासाठी वेगवेगळ्या पदासाठी जागा निघालेली आहे आणि प्रत्येक पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती सुद्धा वेगळी आहे आणि पगाराचा आकडा सर्वांसाठीच वेगळा आहे आणि तुमच्या अपेक्षापेक्षा पगार इथे जास्त मिळणार आहे. लघुलेखक, लघुटंक लेखक राज्य उत्पादनासाठी साधारणपणे मित्रांनो तुम्ही एक 10वी 12वी ग्रॅज्युएट शिक्षण झालेलं असेल तुमचं, तर या भरतीमध्ये तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. पद असणारे स्टेट एक्साइज कॉन्स्टेबल म्हणजे राज्य उत्पादन शुल्क मध्ये जवान राज्य उत्पादन शुल्क पदाचं नाव असणार आहे. ह्याचं जर तुम्ही रिसर्च केला की या पदाची काय पॉवर असते तर ते तुम्हाला लगेच समजवलेली. याच्यामध्ये किती तुम्ही पैसे कमवू शकता, किती पगार मिळणार आहे ह्याची खबरदारी तुम्हाला जर बघायची असेल तर नक्कीच तुम्ही एकदा गुगल करून बघा, मग तुम्हाला ह्या पदाची पॉवर कळेल आणि नक्कीच तुम्ही या पदासाठी तयारी कराल. ठीक आहे. पात्रता असणार आहे 10वी 12वी आणि काही पदासाठी ग्रॅज्युएशन सुद्धा आवश्यक असणार आहे मित्रांनो. तुमचं वयोमर्यादा जर बघितली तर 18 ते 28 एवढ्या वयोमर्यादेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज नक्कीच करू शकता 100%. परंतु जर तुम्ही कॅटेगरी मधून असाल जसं की ओबीसी, एससी, एसटी, तर ओबीसी मध्ये 18 ते 31 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि एससी एसटी ला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलं असतं. 18 ते 33 पर्यंत साधारणपणे तुम्ही इथे अर्ज करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या एज मध्ये तुम्ही बसाल तर बिनधास्त डोळे झाकून अर्ज करा. आता याची निवड प्रक्रिया कशी असणार, अभ्यासक्रम काय असणार, शारीरिक पात्रता काय असणार लक्षात घ्या. शारीरिक चाचणीमध्ये जे पुरुष असतील मेल त्यांच्यासाठी हाईट असणारे 165 सेंटीमीटर त्यांची कमी रिक्वायरमेंट आहे आणि चेस्ट असणारे 79 ते 84 रेंज मध्ये, म्हणजे फुगवता आणि न फुगवता दोन्ही कॅटेगरीमध्ये चेक केली जाणार आहे. लक्षात घ्या. म्हणून चेस्ट तयार करा. तुमची हाईट तर साधारणपणे असेलच, नॉर्मल हाईट एवढी सर्वांचीच असते. जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही फॉर्म भरणार असाल तर हाईट फक्त लागणार आहे तिथे 155 सेंटीमीटर आणि चेस्टची इथे आवश्यकता नाही महिलांना, त्याचं आवश्यकताच रिक्वायरमेंटच नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड असेल ते 1600 मीटर असेल, गोळाफेक असेल आणि लॉंग जंप असेल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल 5 पद आहेत, मग ह्या 5 पैकी 5 पदाला ह्या क्रायटेरिया लागू होतो का? फिजिकलचा क्रायटेरिया म्हणत आहे. लक्षात घ्या, पोलीस शब्द आला की ग्राउंड आलंच मित्रांनो. मग आता ग्राउंड हे 5ही पदाला लागू बिलकुल होत नाही, त्याच्यापैकी फक्त 2च पदाला लागू होतं. जवान राज्य उत्पादन शुल्क आणि जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी फक्त ग्राउंड असणार आहे. बाकीचे लघुलेखन, लघुटंक लेखन आणि चपराशी म्हणजे शिपाई 3 पदासाठी कुठल्याही प्रकारचं ग्राउंड नसणार ना आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणून ह्या 2 पोस्टसाठी जे कोणी विद्यार्थी मित्र अर्ज करणार असतील त्यांनी हा ग्राउंडचा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला ग्राउंड रिलेटेड काही प्रश्न असतील कमेंट करा, सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील मित्रांनो. त्याच्यानंतर परीक्षा
एक्झाम कधी होणार, कोण घेणार, एमपीएससी घेणार का टीसीएस घेणार, त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. परंतु परीक्षा आहे ते 100 मार्काची होणार आहे मित्रांनो. साधारणपणे रिटन एक्झाम 100 मार्काची असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज असणार आहे, गणित असणार आहे, बुद्धिमत्ता असणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे. बेसिक सब्जेक्ट कुठलेही घ्या, ह्याच्यावरच तुमची एक्झाम होत असते, म्हणून तयारी जोरदार करायची. ह्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रत्येक जे की खूप जास्त विचारलेले जाणार प्रश्न किंवा त्याच्यावर असणारा ट्रिकने कसं उत्तर शोधायचं, सगळ्यावर आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या, व्हिडिओ बनवलेला आहे, जाऊन नक्की पहा मित्रांनो. त्याच्यानंतर सगळ्यात आवडतीचा महत्वाचा मेवा किती मिळणार, म्हणजे तुम्हाला पगार किती मिळणार मित्रांनो. लक्षात घ्या, स्टार्टिंग असणार आहे तुम्हाला 25,500 रुपयापासून 81,100 रुपयापर्यंत तुमची पगार मिळणार. आणि स्टेट एक्साइज कॉन्स्टेबल हे पद जर म्हटलं तर क्लास 1 क्लास 2 ऑफिसरची जेवढी पॉवर असते तेवढ्या पॉवरचं हे पद असणार आहे. कारण तुम्ही जर ह्याचा डीप मध्ये जाऊन स्टडी केला किंवा तुमच्या नातेवाईकातले, मित्र परिवारातले किंवा आजूबाजूचे तुमच्या ओळखीचे कोणी जर या पदामध्ये कार्यरत असतील तर त्यांची पॉवर काय असते, त्यांचं इन्कम काय असतं, त्यांच्या स्किल काय असतं, सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा नक्कीच जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पद भरण्यास तुम्ही नक्कीच मजबूर व्हाल आणि तुमचं सिलेक्शन 100% होईल जर तुम्ही गोल ठेवलं यावर्षी तर मित्रांनो. ठीक आहे, आता जागा जरी 1232 आत्ता मंजूर झालेल्या असल्या त्याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते नक्कीच. जवळपास 1800 ते 2000 पर्यंत सुद्धा ह्या जागामध्ये वाढ होऊ शकते. आता मग हे 1232 जागा कुठून आल्या तर लक्षात घ्या, 2025 मधला हा जो आराखडा होता त्याला आता मंजुरी भेटली, परंतु आता 2026 आहे, त्याच्यामध्ये त्यांचं रिशेड्यूल होऊन जागा सुद्धा नक्की 100% इथे वाढू शकतात. अराउंड 1500 ते 2000 पर्यंत सुद्धा जागा वाढ होऊ शकते. पोलीस भरती नंतर सगळ्यात सोयीस्कर, सोपी आणि सगळ्यांच्या आवडतीची एकदम चांगली अशी नोकरीचं परत एकदा तुम्हाला अपडेट म्हणजे हेच आहे मित्रांनो. म्हणून 100% इथे तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, निवड प्रक्रिया इथे कॉम्पिटिशन सुद्धा टफ होण्याचे चान्सेस आहेत. कारण जरी भरती येत असली तरी इथं ही चान्स कोणीच सोडणार आहे, कारण नोकरीच तशी फिजिकल होणार आहे, त्याच्यानंतर त्याचं मेरिट लागेल, त्याच्यानंतर रिटर्न होईल, म्हणजे सर्वप्रथम फिजिकल होईल, रिटर्न, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल मेरिट लिस्ट. एवढ्या 4 ते 5 प्रोसेस मध्ये तुमचं फायनल सिलेक्शन इथं कंप्लीट होणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो, आता याचा आराखडा मंजूर आहे पण नेमकं जाहिरात कधी येईल मित्रांनो. ठीक आहे, याच्या अगोदरच्या जर भरतीचा आढावा घेतला आपण तर साधारणपणे मे ते जूनच्या दरम्यान 99.9% जाहिरात येण्याचे नक्कीच चान्सेस आहेत. सो तयारी आतापासून करायची. तुम्ही म्हणाल मग जानेवारी मे जून मध्ये जाहिरात येईल, तर आत्ताच याचा ओरडा का, कारण तुम्हाला वेळ मिळायला पाहिजे आणि ही भरती 100% जाहिरात याची येणार आहे. जसं की तुमचं एसटी महामंडळाची भरती रखडली, त्याचा अपडेट वर अपडेट येतंय, परंतु अजून त्याची जाहिरात येणार अजून कुठपर्यंत आली हे दिसून येत नाही, परंतु ही 100% येणार आहे मित्रांनो. आणि खूप चांगला जॉब आहे, म्हणून तुम्हाला 2 महिने अगोदरच ऍडव्हान्स मध्ये सांगत आहे, नक्की याची तयारी करा, जोरदार तयारी करा मित्रांनो. ठीक आहे, आणि अशाच भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण सर्व भरतीचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत देण्याचं काम आपण इथे करत असतो मित्रांनो. आणि दुसरा प्रश्न, तुमचे काही डाऊट असतील या भरती रिलेटेड कुठलेही असू द्या तर ते कमेंट मध्ये नक्की कमेंट करा, त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.